सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यामध्ये मुंबईचे ॲडव्होकेट R.V. जोशी यांनी लिहिलेली आठवण सूर्यप्रकाशाच्या तेजात याचा भाग 2. 1970 साली मे महिन्यात आम्ही नेहमीप्रमाणे पावसला गेलो. गेले 2-3 वर्ष आम्ही जेव्हा जेव्हा पावस होऊन परत मुंबईला येत असू त्यावेळी आंब्यांचा सीझन असल्यानं आंबे खरेदी करत असू. आता मुबलक प्रमाणात जिथं आंबा पिकतो त्याच भागातून येत असल्यानं साहजिकच आंबे खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असे. हे सर्व ओझं घेऊन पावस मुंबई प्रवास करणं आम्हाला आता त्रासदायक वाटू लागलं. त्यामुळं यावेळी मी मुंबईहून निघतानाच बजावलं की पावसला गेल्यावर एकही आंबा खरेदी करायचा नाही. आपल्या मुंबईत पुष्कळ आंबे मिळतात, तिथंच घेऊ. पावसला निघण्यापूर्वी हे मी फक्त बायकोलाच सांगितलं होतं. मे महिन्यात कोर्टाला सुट्टी असल्यानं आम्ही दरवर्षी याच वेळेला पावसला जात असू. तसं याही वेळी दर्शनासाठी जाण्यास निघालो. यथावकाश पावसला पोहोचलो, दर्शन घेतलं आणि आता परत मुंबईस जाण्यास निघणार तेवढ्यात स्वामीजी ज्या देसायांच्या घरात राहत होते त्यांच्यापैकी एक जण आमच्याजवळ आला आणि मला म्हणाला की स्वामीजींनी तुम्हाला हे डझनभर आंबे देण्यास सांगितलेत. अजून एक थक्क करणारा प्रसंग. असा प्रसंग की मला हे समजूच शकलं नाही की मी जी गोष्ट अजिबात मुंबईला नेणार नाही असं ठरवलं होतं, नेमकी तीच गोष्ट मला स्वामींनी नेण्यास का सांगितली असेल. याचा अर्थ मी लावला तो असा, काही भौतिक शक्ती स्वामींपर्यंत पोहोचल्या आणि त्यानुसार स्वामींनी या कृतीतून मला असं दाखवून दिलं की मुंबईत आंबे मिळत असले म्हणून इथून खूप आंबे नेऊ नका, पण स्थान महात्म्य म्हणून काही थोडे आंबे तुम्ही इथून जरूर न्यावे. आता आणखी एक प्रसंग. डिसेंबर 1970 मी 4 चाकी गाडी विकत घेतली आणि ती घेऊन रत्नागिरीला जावं असं मी ठरवलं. एका ठराविक दिवशी आम्ही जाण्यास निघालो. पहिला मुक्काम आम्ही आमच्या जन्मगावी म्हणजे पेण इथं केला. माझा हा पहिलाच गाडी चालवण्याचा अनुभव असल्याने गाडीतील सर्व गोष्टी म्हणजे गाडीत असलेली आवश्यक आयुधं किंवा अन्य सर्व गोष्टी रत्नागिरीला जाण्याच्या आदल्या दिवशीच मी माझ्या पेणमधल्या घरी ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही रत्नागिरीला जायला निघालो त्यावेळी ऐनवेळे जर का वाटेत गाडी ब्रेकडाऊन झाली तर दुरुस्त करण्यासाठी जी हत्यारं लागतात ती गाडीत ठेवावयास हवी होती, पण मी ती गाडीत ठेवायला विसरलो आणि 4 किलोमीटर पेणच्या पुढे गाडी आल्यावर मला हे आठवलं. आता पुन्हा कुठे परत जायचं, तेव्हा असंच पुढं जाऊया असं आम्ही ठरवलं. दैवयोगानं आमचा खूपसा प्रवास व्यवस्थित झाला. कुठेही गाडीमुळं त्रास झाला नाही. एकच प्रसंग घडला, तो चिपळूणच्या पुलावर. मी गाडी भरधाव चालवतो हे मला मान्य आहे, पण त्यात वेडेवाकडेपणा किंवा निष्काळजीपणा अजिबात नसतो. त्याचं असं झालं, आमची गाडी जेव्हा त्या पुलावर आली तेव्हा मला असं दिसलं
की 2 सायकलस्वार आपापसात गप्पा मारत सायकल चालवत आहेत. एक रस्त्याच्या या कडेला आहे, एक दुसऱ्या कडेला आहे. पण गाडीला पुढे जाण्यासाठी पुरेसं अंतर नव्हतं, म्हणून मी हॉर्न दिला. त्यामुळं काय झालं की उजव्या बाजूला जो सायकलस्वार होता त्याला असं वाटलं की आपण चुकीच्या बाजूला आहोत, आपण डाव्या बाजूला जायला पाहिजे, म्हणून तो तसं जायला लागला. तो डाव्या बाजूला जातोय तेवढ्यात त्याच्या आपण पुढे जाऊया असं वाटून मी पण गाडी उजव्या बाजूस घेतली. पण त्या सायकलस्वारास आपण पटकन डाव्या बाजूस पोहोचू याचा अंदाज आला नाही. त्याला वाटलं आपण नाही पोचलो तर काय, म्हणून त्यांनी डाव्या बाजूस सायकल नेण्याचा निर्णय बदलला आणि तो परत उजव्या बाजूकडेच यायला लागला. हे सर्व इतक्या कमी सेकंदात होत होतं की मी पण गाडी पुढे काढत होतो, पण मी पटकन गाडीचा वेग वाढवला आणि गाडी उजव्या बाजूनं कशी बशी पुढे काढली. ती इतकी कडेला गेली होती की पुलाच्या कठड्याला माझी गाडी घासली, पण तो सायकलस्वार वाचला. या सर्व प्रसंगात मला एक गोष्ट पटकन जाणवून गेली की माझ्यावरील स्वामी कृपेनं हे संकट टळलं. असो. मुंबईचे ॲडव्होकेट R.V. जोशी यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग 2. उद्याच्या भागात आपण याचा भाग 3 ऐकणार आहोत. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.